संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहा। आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगलकामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म दिसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, भारतीय बौद्ध धम्माचा इतिहास, संस्कृती आणि वारसा या प्रवचन मालिकेच्या अंतर्गत बौद्ध धम्माचा साहित्याचा इतिहास आपण सध्या पाहत आहोत। बौद्ध धम्माच्या साहित्याचे 4 प्रकार आपण पाहत आहोत। या 4 प्रकारांपैकी बौद्ध धम्माचे 3 साहित्यांचा परिचय आणि इतिहास आतापर्यंत आपण जाणला। बौद्ध साहित्याचा पहिला प्रकार आहे त्रिपिटक, बौद्ध साहित्याचा दुसरा प्रकार आहे अनुपिटक, बौद्ध साहित्याचा तिसरा प्रकार आहे अठ्ठकथा, कालच्या धम्मदेशनेमध्ये आपण बघितलं। यानंतर बौद्ध साहित्यांचा जो चौथा प्रकार आहे त्याला म्हणतात वंश साहित्य। काय म्हणतात? वंश साहित्य। असे 4 साहित्य आहेत बौद्ध साहित्य जगतामध्ये। बौद्ध साहित्याचे असे 4 प्रकार आहेत: त्रिपिटक, अनुपिटक, अठ्ठकथा आणि वंश साहित्य। या 4 प्रकारांपैकी आपण त्रिपिटकाचा अभ्यास केला, अनुपिटकाचा अभ्यास केला, अठ्ठकथांचा अभ्यास केला। आजच्या धम्मदेशनेमध्ये या बौद्ध साहित्यातील जो चौथा प्रकार आहे ज्याला म्हटलेला आहे वंश साहित्य। तर हे वंश साहित्य काय आहे, या वंश साहित्याचं काय महत्त्व आहे आणि आपण त्याचा अभ्यास का करावा, या सर्वांग दृष्टीने आपण वंश साहित्याचा अभ्यास आजच्या धम्मदेशनेमध्ये आपण करणार आहोत। आतापर्यंत आपण 3 साहित्यांचा अभ्यास केला। या 3ही साहित्यांमध्ये एक साम्यता आहे, म्हणजे त्रिपिटक, अनुपिटक आणि अठ्ठकथा हे 3ही जे साहित्य आहे या 3ही साहित्यांची निर्मिती या भारतामध्ये झाली। म्हणजे त्रिपिटक पण या भारतामध्ये निर्माण झालं, त्यानंतर अनुपिटक सुद्धा या भारतामध्येच निर्माण झालं, त्यानंतर अठ्ठकथा साहित्यांचं लेखन सुद्धा या भारतामध्ये झालेलं आहे। परंतु हे जे वंश साहित्य आहे हे वंश साहित्य भारतामध्ये निर्माण झालेलं नाही। हे जे साहित्य आपण पाहत आहोत वंश साहित्य, या वंश साहित्यांची निर्मिती श्रीलंकेमध्ये झालेली आहे। कुठे झाली? या वंश साहित्यांची निर्मिती श्रीलंकेमध्ये झालेली आहे। अर्थातच एका वाक्यात जर सांगायचं झालं तर श्रीलंकेमध्ये
जे जे काही ऐतिहासिक ग्रंथ निर्माण झाले त्याला वंश साहित्य असे म्हणतात. एक साध्या सोप्या व्याख्येत तुम्हाला सांगतो. काय सांगितलं? श्रीलंका या देशात जे जे काही ऐतिहासिक ग्रंथ निर्माण झाले त्या सगळ्या ग्रंथांना वंश साहित्य असे म्हणतात. मग जर तुम्हाला जर कोणी प्रश्न विचारला की वंश साहित्य म्हणजे काय, तर सरळ सांगायचं वंश साहित्य म्हणजे श्रीलंकेमध्ये जे जे ऐतिहासिक ग्रंथ तयार झाले त्यांना वंश साहित्य असे म्हणतात. आता श्रीलंकेमध्ये तयार झाले तर अर्थातच त्याच्यामध्ये श्रीलंकेचा इतिहास असेल ना, बरोबर आहे. श्रीलंकेचे ग्रंथ आहेत अर्थातच त्या ग्रंथामध्ये श्रीलंकेचा इतिहास असेल. तर अगदी अति प्राचीन काळापासून तर आधुनिक काळापर्यंतचा इतिहास या वंश साहित्य या ग्रंथांमध्ये आपल्याला वाचायला मिळतो. त्यामुळे या वंश साहित्यांचाही अभ्यास करणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. वंश साहित्य, वंश वंश या शब्दाचा अर्थ होतो परंपरा. मराठीमध्ये याचा अर्थ वेगळा होतो ना, ऐक नाही, घराचा वंशच पाहिजे म्हणतो ना आपण, तो वंश, तो अर्थ नाही बरं. या ठिकाणी वंश साहित्यातील वंश या शब्दाचा अर्थ होतो परंपरा. जसं श्रीलंका या देशामध्ये अतिप्राचीन काळापासून काही राजकीय परंपरा चालत आलेली आहे, काही धार्मिक परंपरा चालत आलेली आहे, काही राजकीय सांस्कृतिक परंपरा सामाजिक परंपरा चालत आलेली आहे. तर या चालत आलेल्या परंपरेचा इतिहास या वंश साहित्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. त्यामुळे वंश साहित्य आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. आता तुम्हाला एक प्रश्न पडेल की आपण तर भारतात राहतो, आपण भारतात राहतो आणि भारतात राहत असताना त्या श्रीलंकेमध्ये जे ग्रंथ निर्माण झाले त्याचा अभ्यास आपण कशाला करायचा? म्हणजे एक्झाम देतो आपण भारतात आणि सिलेबस देऊ लागले तुम्ही श्रीलंकेचा, असंच झालं ते प्रकार. पण त्याचं महत्त्व आहे. या वंश साहित्यांचा अभ्यास का करावा, त्याचं एक विशेष महत्त्व आहे. ते महत्त्व आपण जाणून घेतलं पाहिजे की याचं महत्त्व काय आहे. तर बघा, आपण आतापर्यंत मागच्या प्रवचन मालिकेमध्ये जे जे काही तुम्ही ऐकलं बौद्ध धर्माचा इतिहास, त्यामध्ये आपण धम्मसंगीतींचा इतिहास पाहिला. प्रथम धम्मसंगीती, द्वितीय धम्मसंगीती, तृतीय आणि चतुर्थ धम्मसंगीती. तर ही जी प्रथम धम्मसंगीती आहे, द्वितीय धम्मसंगीती आहे, या दोन्हीही धम्मसंगीतींचा इतिहास त्रिपिटकामध्ये आहे. परंतु जी तिसरी धम्मसंगीती आहे कोणाच्या काळात झाली? सम्राट अशोकाच्या काळात. त्या संगीतीचा इतिहास त्रिपिटकामध्ये कुठंच नाही आहे, अनुपिटकामध्ये कुठंच नाही आहे, अठ्ठकथांमध्ये पण कुठंच नाही आहे. पण या तिसऱ्या धम्मसंगीतीचा इतिहास जर आपल्याला वाचायचा असेल ना, तर या संगीतीचा इतिहास या वंश साहित्यांमध्ये वाचायला मिळतो, बाकी कोणत्याच ग्रंथात वाचायला मिळत नाही. हे जे आपण सम्राट अशोकाचा इतिहास बघितला ना, कशा कशा पद्धतीने तिसरी धम्मसंगीताचं आयोजन केलं, 9 समित्या स्थापन केल्या, नंतर महेंद्र भिक्षू झाला, संघमित्रा भिक्षुणी झाली, मग हे दोघी श्रीलंकेला गेले, तिथे बोधिवृक्षाचं रोपण केलं. हा जो काही इतिहास आहे, हा इतिहास भारतातल्या ग्रंथात नाही आहे. हा इतिहास कुठं आहे? हा इतिहास श्रीलंकेमध्ये जे वंश साहित्य तयार झालं तिथला इतिहास आहे. जर हा इतिहास जर वंश साहित्यच नसतं तर आपल्याला सम्राट अशोकाबद्दल हा इतिहास कधी माहीतच झाला नसता ना, कारण भारताच्या कोणत्याच ग्रंथामध्ये हा इतिहास सांगितलेला नाहीये. त्यासाठी आपल्याला वंश साहित्य वाचावे लागतात. वंश साहित्यामध्ये आणखीन एक असा उल्लेख आलेला आहे की जो राजा बिंबिसार आहे, राजा बिंबिसार हा भगवान बुद्धांपेक्षा 5 वर्षांनी लहान होता, असं वंश साहित्य सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस भगवान बुद्ध वयाच्या 35व्या वर्षी बुद्धत्व प्राप्त करतात तेव्हा राजा बिंबिसाराचं वय किती असेल? 30 वर्षांचं. म्हणजे हे कसं माहीत झालं आपल्याला? हे भारतातल्या ग्रंथातून माहीत नाही झालं, हे वंश साहित्य वाचाल तेव्हा तुम्हाला माहीत होईल. बघा की राजा बिंबिसार हा भगवान बुद्धांपेक्षा 5 वर्षांनी लहान होता. मी तुम्हाला प्रवचनामध्ये आणखीन एक गोष्ट सांगितली की
भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणापासून बरोबर 218व्या वर्षी म्हणजे 218 वर्षानंतर सम्राट अशोकाचा राज्याभिषेक झाला. म्हणजे बुद्धांचं महापरिनिर्वाण आणि सम्राट अशोकाचा राज्याभिषेक यामध्ये किती वर्षांचं अंतर आहे? 218 वर्षांचं अंतर आहे. हे भारतातल्या कोणत्याच ग्रंथात सांगितलेलं नाहीये, हे फक्त वंश साहित्यामध्ये सांगितलेलं आहे. यासाठी आपल्याला वंश साहित्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. वंश साहित्यामध्ये असंही सांगितलेलं आहे की भगवान बुद्ध श्रीलंकेला गेले होते. आता कसे गेले होते ते माहिती नाही, खरंच गेले होते का तेही माहिती नाही, पण साहित्यामध्ये लिहिलेलं आहे. साहित्यामध्ये लिहिलेलं आहे तर त्याचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे, पण विश्वास असो की नसो. वंश साहित्यात असं लिहिलेलं आहे की भगवान बुद्ध 3 वेळेस श्रीलंकेला गेले होते. किती? 3 वेळेस श्रीलंकेला गेले होते. आता हे खरं की खोटं या बाबतीमध्ये आपण आपलं ठाम मत मांडू शकत नाही, पण साहित्यामध्ये उल्लेख आहे की भगवान बुद्ध 3 वेळेस श्रीलंकेला गेले होते. हे वंश साहित्यामध्ये उल्लेखित केलेलं आहे. एवढंच काय, भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर भगवान बुद्धांच्या अस्थींचे समान 8 भाग झाले होते. बरोबर आहे. हा उल्लेख तर त्रिपिटकामध्ये आहे, महापरिनिर्वाण सूत्रामध्ये आहे. पण त्या अस्थींचं पुढं काय झालं याचा इतिहास नाही कुठं. त्या अस्थींवर जे 8 स्तूप निर्माण झाले, सम्राट अशोकाने त्या 8 स्तूपांपैकी 7 स्तूपांचं परत उत्खनन केलं. फक्त रामग्रामचे जे कोलीय होते त्याने उत्खनन करू दिलं नाही. 7 स्तूपांचं उत्खनन केलं, बुद्ध अस्थी जमा केल्या, त्याचे छोटे छोटे पार्ट्स केले, 84,000 भाग केले आणि संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये सम्राट अशोकाने बुद्ध अस्थींवरती 84,000 स्तूपांची निर्मिती केली. हा इतिहास आहे. पण हा इतिहास भारतातल्या ग्रंथात दिलेला नाही आहे. हा सुद्धा इतिहास श्रीलंकेत तयार झालेल्या वंश साहित्यांमध्ये वाचायला मिळतो. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की वंश साहित्यांचा अभ्यास करणं किती महत्वाचं आहे. आपण 28 बुद्ध परित्त म्हणतो ना, 28 बुद्ध परित्त म्हणतो की नाही आपण. हे 28 बुद्ध परित्त ज्यामध्ये असं सांगितलेलं आहे की भगवान बुद्धांच्या अगोदर 27 बुद्ध होऊन गेले. बुद्ध हे सिद्धार्थ गौतम बुद्ध हे 28वे बुद्ध होते. तर या 28 बुद्धांचाही इतिहास त्रिपिटकात सांगितलेला नाहीये. या 28 बुद्धांचा इतिहास सुद्धा जर वाचायचा असेल तर तुम्हाला हे वंश साहित्यच वाचावं लागेल. वंश साहित्यामध्ये भगवान बुद्धांच्या अगोदर होऊन गेले जे 27 बुद्ध आहेत त्यांचा इतिहास सुद्धा सांगितलेला आहे. यावरून सुद्धा तुमच्या लक्षात येईल की वंश साहित्यांचा, त्या ग्रंथांचा अभ्यास करणं किती महत्वाचं आहे. मी तुम्हाला एक गोष्ट आणखी सांगितली होती. राजा वट्टगामिनी इसवी सन पूर्व 26 मध्ये या राजा वट्टगामिनीने ताडपत्रांवरती भगवान बुद्धाचं संपूर्ण त्रिपिटक सिंहली भाषेमध्ये लिहिलं. हा इतिहास आहे ना. कोणी लिहिलं? राजा वट्टगामिनी याच्या कारकिर्दीमध्ये भिक्षू लोकांनी लिहिलं. पण हा इतिहास हा वंश साहित्यात सांगितलेला आहे, ना त्रिपिटकामध्ये सांगितलेला आहे, ना अनुपिटकामध्ये, ना कोणत्या भारतीय ग्रंथांमध्ये. यावरून तुमच्या लक्षात येईल की वंश साहित्यांचा अभ्यास करणं किती महत्वाचं आहे. म्हणजे जो इतिहास आपण पाहत आहोत, जर तुम्हाला बौद्ध धर्माचा साधारणतः इतिहास जाणून घ्यायचा असेल, या वंश साहित्य ग्रंथ वाचल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्याशिवाय तो इतिहास पूर्णच होऊ शकत नाही पूर्ण. स्तूपांचा इतिहास, अस्थींचा इतिहास, त्या बोधिवृक्षांचा इतिहास, सम्राट अशोकाचा इतिहास, हे जे काही सर्व आहे ना, हा सगळा इतिहास या वंश साहित्यांमध्ये आहे. आणि म्हणून श्रीलंकेचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्यानंतर भारताचाही इतिहास जाणून घेण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचं बौद्ध धम्माचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे वंश साहित्य अतिशय महत्त्वाचा आहे. आणि यासाठी महत्त्व आहे, आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा आहे की सम्राट अशोकाने
भिक्षू महेंद्र यांना श्रीलंकेमध्ये पाठवलं होतं. महेंद्र भंतेजी श्रीलंकेला गेले, तिथे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि पहिल्यांदा बौद्ध धम्माचा प्रवेश श्रीलंकेमध्ये झाला. आणि तेव्हापासून म्हणजे अशोकाच्या काळापासून बघा आज 2200 वर्ष झाले, म्हणजे श्रीलंकेत बौद्ध धम्माचा प्रवेश होऊन श्रीलंका बौद्ध राष्ट्र होऊन 2200 वर्ष झाले. बघा या 2200 वर्षांचा जर इतिहास वाचायचा असेल त्यासाठी वंश साहित्य हेच ग्रंथ आपल्याला वाचावे लागतील, त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. आणि त्यामुळे बौद्ध धम्माचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल हे जे वंश साहित्य आहे या वंश साहित्यांचाही अभ्यास तुम्हाला करावा लागेल. बरोबर आहे. आपल्याकडे वंश साहित्य आहे. वंश साहित्यात जवळपास 12 ग्रंथ येतात. 12 ग्रंथ येतात. पण त्या 12 ग्रंथांपैकी काही 5-6 ग्रंथ असे आहेत की जे फार महत्त्वाचे आहे की त्याचा अभ्यास तुम्ही केलाच पाहिजे. असे 5-6 ग्रंथ आहेत की त्याचा तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. का ते जे ग्रंथ आहेत हे ग्रंथ बौद्ध धम्माच्या इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. तर ते ग्रंथ कोणते, ते 5-6 ग्रंथ कोणते, एकंदरीत ते वंश साहित्यातील पूर्ण 12 ग्रंथ कोणते आहेत ते 12 ग्रंथ तुम्हाला सांगतो. आणि एक अल्प परिचय म्हणजे या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने ते ग्रंथ आपल्याला किती महत्त्वाचे आहेत, एक अल्प परिचय म्हणून तुम्हाला त्या ग्रंथांबद्दल मी इथे माहिती देतो. हे वंश साहित्यातील ग्रंथ आहेत आणि सगळे ग्रंथ कुठले आहेत, श्रीलंकेचे आहेत, जे सिंहली भाषेमध्ये लिहिले गेले होते. नंतर त्याचं मग भाषांतर झालं, मराठीमध्ये पण ते ग्रंथ उपलब्ध आहेत, हिंदीमध्ये पण ते ग्रंथ उपलब्ध आहेत. ज्यांना वाचायची आवड आहे त्यांनी नक्की हे ग्रंथ सुद्धा वाचायला पाहिजे. तर हे सगळे वंश साहित्यातील 12 ग्रंथ आहेत. या 12 ग्रंथांचा एक अल्प परिचय तुम्हाला करून देतो. वंश साहित्यातील जे 12 ग्रंथ आहेत त्याच्यापैकी जो पहिला ग्रंथ आहे त्याला म्हणतात दीपवंश. काय नाव आहे, दीपवंश. वंश हा शब्द प्रत्येक नावापुढे येतो. बरं वंश साहित्य आहे ना म्हणून वंश, प्रत्येक ग्रंथाच्या नावापुढं वंश वंश दिलेला आहे. पहिला ग्रंथ आहे दीपवंश. दीप म्हणजे काय, आपण जे दीप पेटवतो ना दिवा, तो दीप नाही. दीप म्हणजे आइसलँड. आइसलँड असतात ना समुद्राच्या मधामध्ये बेट असतो बघा, त्याला द्वीप म्हणतात. द्वीप माहिती ना तुम्हाला, द्वीप समुद्राच्या मधामध्ये असतो, आजूबाजूला पूर्ण समुद्र असतो, त्याला आइसलँड म्हणतात, त्याला द्वीप म्हणतात. तर श्रीलंका सुद्धा एक द्वीपच आहे ना. तुम्ही नकाशामध्ये बघा श्रीलंकेच्या आजूबाजूला पूर्ण समुद्र आहे. आणि आपला विदर्भ आहे ना, विदर्भ किंवा आपला एक मराठवाडा हा जो नांदेडपासून औरंगाबाद हा जो एवढा जर हिस्सा पकडला पाहिजे एवढं श्रीलंका आहे. किंवा विदर्भाचा छोटासा प्रदेश आहे विदर्भ, तेवढा श्रीलंका आहे बघा. पण इतिहास फार मोठा आहे. इतिहास एवढा मोठा ऐतिहासिक आहे बघा. तर दीपवंश अर्थात दीप म्हणजे द्वीप. आणि कोणता द्वीप, श्रीलंका. तर श्रीलंकेचा इतिहास ज्या ग्रंथामध्ये आहे त्याला म्हटलेला आहे दीपवंश. तर अशा प्रकारे हा जो दीपवंश ग्रंथ आहे हा दीपवंश ग्रंथ वंश साहित्यातील सर्वात प्राचीन ग्रंथ आहे. सर्वात प्राचीन ग्रंथ आहे म्हणून हा ग्रंथ सुद्धा फार महत्वाचा आहे. या ग्रंथामध्ये जो इतिहास सांगितलेला आहे या ग्रंथामध्ये की भगवान बुद्धांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं, कधी, इसवी सन पूर्व 483 मध्ये. बरोबर, इसवी सन पूर्व 483 मध्ये भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. भारतामध्ये भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं त्याच वर्षी, त्याच वेळी श्रीलंकेमध्ये राजा विजय याचं राज्य होतं. हा इतिहास आहे. म्हणजे भारतात बुद्धाचं महापरिनिर्वाण झालं त्याच वेळेला श्रीलंकेमध्ये राजा विजयाचं राज्य होतं. तो राजा विजय होता एक मोठा म्हणजे एक ऐतिहासिक राजा होऊन गेला, त्याचं नाव विजय होतं. तर असं म्हटलेलं आहे हा जो श्रीलंकेचा जो राजा आहे राजा विजय हा मुळाचा भारतातलाच होता, गुजरातचा होता. गुजरातमध्ये असताना म्हणजे याचे जे वडील होते त्याचं नाव, त्या वडिलांचं नाव होतं सिंहबाहू. तर सिंहबाहू गुजरातमध्ये राजा होता. तर ह्या विजयने काहीतरी खटाटोप केला असेल
तर याच्या वडिलांनी त्याला राज्यातून निष्कासित केलं. तर 4-5 लोकांना घेऊन त्याने गुजरात सोडलं आणि गुजरात सोडून डायरेक्ट समुद्र मार्गाने तो कुठं आला? श्रीलंकेमध्ये आला. आणि श्रीलंकेमध्ये येऊन त्याने स्वतःच्या राज्याची स्थापना केली आणि श्रीलंकेचा पहिला राजा म्हणून इतिहासामध्ये या राजा विजयचं नाव आहे. जेव्हा राजा विजय हा श्रीलंकेत राज्य करत होता त्याच वर्षी किंवा त्यावेळेला भारतामध्ये भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं होतं. त्यानंतर आपण इतिहास पाहिला. बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या जवळपास 225 वर्षानंतर सम्राट अशोकाचं राज्य होतं. जेव्हा या भारतात सम्राट अशोकाचं राज्य होतं त्यावेळेला श्रीलंकेमध्ये कोणता राजा होता? महेंद्र जेव्हा गेला होता श्रीलंकेमध्ये कोणत्या राजाने स्वागत केलं? देवनाम पिय तिस्स, विसरू नका. देवनाम पिय तिस्स, देवांना ज्याचं नाव प्रिय आहे असा तिस्स राजा होता. म्हणजे भारतात सम्राट अशोकाचं राज्य होतं आणि श्रीलंकेमध्ये त्याच वेळेला देवनाम पिय तिस्स हा राजा राज्य करत होता. हा जो राजा आहे हा राजा विजयचा 5वा वंशज होता. अशा प्रकारे भारतामध्ये अशोकाचं राज्य होतं तर श्रीलंकेमध्ये देवनाम पिय तिस्स याचं राज्य होतं. हा सगळा इतिहास या दीप वंश ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. सोबत सोबत आपण ज्या धम्म संगीतींचा अभ्यास केला, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, तिसऱ्या धम्म संगीतीपर्यंत या तीनही धम्म संगीतींचा जर इतिहास वाचायचा असेल तर सुद्धा इतिहास या दीपवंशामध्ये आहे. या संगीतींचा इतिहास हा दीपवंश ग्रंथ एवढा महत्वाचा आहे. एवढंच काय, भगवान बुद्ध हे श्रीलंकेला 3 वेळेस गेले हे सुद्धा या दीपवंशात सांगितलेलं आहे. या दीपवंश ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. जेव्हा बुद्धघोष, आचार्य बुद्धघोष, मी कालच्या प्रवचनात तुम्हाला सांगितलं, आचार्य बुद्धघोष जेव्हा श्रीलंकेला गेले त्रिपिटकाचा अभ्यास करण्यासाठी तर तेव्हा बुद्धघोषांनी सुद्धा हा दीपग्रंथ वाचला होता. दीपवंश ग्रंथ स्वतः बुद्धघोष भंतेजींनी वाचला, आचार्य बुद्धघोषांनी वाचला. तेव्हा जाऊन त्याने टीका ग्रंथ लिहिले, अठ्ठकथा लिहिल्या. तर या सर्वांग दृष्टीने बघा हा दीपवंश ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे की ज्यामध्ये राजा विजय पासून तर सगळा इतिहास जो आहे तो सगळा इतिहास या दीपवंश ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. सम्राट अशोकाचा इतिहास वाचायला मिळतो. महेंद्र श्रीलंकेमध्ये आले, त्यानंतर संघमित्रा, भिक्षुणी संघमित्रा श्रीलंकेमध्ये आली, तिने आपल्यासोबत ते बोधिवृक्षांची शाखा आणली. हा सगळा इतिहास या दीपवंश ग्रंथामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला हा ग्रंथ वाचणं अतिशय महत्वाचा आहे. दीपवंश ग्रंथ हा पहिला ग्रंथ आहे. त्यानंतर दुसरा ग्रंथ आहे त्याचं नाव आहे महावंश. बघा, पहिला दीपवंश, दुसरा आहे महावंश. तर महावंश ग्रंथ जो आहे हा ग्रंथ सुद्धा दीपवंश ग्रंथाप्रमाणेच अगदी श्रीलंकेचा इतिहास सांगणारा ग्रंथ आहे. एक महानाम नावाचे भंते होऊन गेले, त्यांनी हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथेमध्ये राजा विजयापासून तर आपले अशोकाच्या काळामध्ये जे राजे होऊन गेले, देवनाम पिय तिस्स त्या राजापर्यंतचा इतिहास आहे. राजा वट्टगामिनी की ज्याने इसवी सन पूर्व 26 मध्ये ताडपत्रावरती त्रिपिटक लिहिलं, त्याच्यापर्यंतचा इतिहास आहे. त्याच्याही पुढे जाऊन तर महानाम इसवी म्हणजे तिसऱ्या चौथ्या शतकापर्यंतचा एक राजा होऊन गेला, त्याचं नाव होतं राजा महासेन. या महासेन राजापर्यंतचा इतिहास आपल्याला या ग्रंथात सांग. अगदी दीपवंश ग्रंथाप्रमाणे बुद्ध श्रीलंकेला 3 वेळेस गेले हे सुद्धा या ग्रंथात वाचायला मिळते. त्यानंतर 3 धम्मसंगीतींचा इतिहास, अशोकाचा इतिहास, संघमित्रा, महेंद्र, हा सगळा इतिहास या महावंश ग्रंथामध्ये आहे. म्हणजे दीपवंश आणि महावंश हे दोन्ही ग्रंथ जवळपास सारखेच आहेत. त्यानंतर तिसरा जो ग्रंथ आहे त्याला म्हटलेला आहे चुल्लवंश. चुल्लवंश यासाठी आहे कारण हा महावंश ग्रंथाचा एक छोटासा भाग आहे. याच्यामध्ये पण म्हणजे इतिहास सांगितलेला आहे. श्रीलंकेचा इतिहास महावंश ग्रंथात जिथे संपतो त्याच्या पुढचा इतिहास या चुल्लवंशामध्ये आहे. त्यानंतर चौथा ग्रंथ आहे, त्या ग्रंथाला म्हटलेला आहे बुद्ध घोसुपती.
काय बघा, बुद्ध घोषुपती या शब्दाची फोड करतो, याचा अर्थ होतो बुद्ध घोष उत्पत्ती, बुद्ध घोषुपती, बुद्ध घोषाची उत्पत्ती. अर्थातच काय, नावाचा इतिहास आहे की बुद्ध घोष हे श्रीलंकेला आले, श्रीलंकेला येऊन त्यांनी तिथल्या त्रिपिटकाचा अभ्यास केला, त्रिपिटकासोबत सोबत त्यांनी अट्टकथांचा अभ्यास केला, अट्टकथा लिहिला, बुद्ध घोषाचा जन्म कुठे झाला, लहानपणी कुठं होते, रेवत बनतेजी कशी धम्मदीक्षा झाली, वगैरे वगैरे. म्हणजे बुद्ध घोषुत्पत्ती हा सुद्धा एक ग्रंथ आहे वंश साहित्यामध्ये, आणि यामध्ये शब्दात सांगितलेला आहे बुद्ध घोषांचा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो. त्यानंतर 5वा ग्रंथ आहे सद्धम्म संग्रहो, आणि या ग्रंथामध्ये श्रीलंकेमध्ये जे जे भिक्षू होऊन गेले त्या भिक्षू संघाचा इतिहास या सद्धम्म संग्रहो या ग्रंथामध्ये आहे. त्यामुळे हा ग्रंथ सुद्धा आपल्याला महत्वाचा आहे. सोबत सोबत त्रिपिटकाचा इतिहास, धम्मसंगीतींचा इतिहास, हा सगळा इतिहास या सद्धम्म संग्रहोमध्ये आहे. त्यानंतर 6वा ग्रंथ आहे महाबोधी वंश. 6व्या ग्रंथाचं नाव आहे महाबोधी वंश, आणि या ग्रंथाचं एक विशेष हे आहे, महाबोधी वंश या नावातच तुम्हाला समजेल. महाबोधी आपण कोणाला म्हणतो, बोधिवृक्षाला म्हणतो ना, बोधी वंदनेमध्ये म्हणतो ना आपण, महाबोधी कोणाला म्हणतो आपण, बोधिवृक्षाला. ज्या पिंपळाच्या झाडाखाली भगवान बुद्धांना बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त झालं, ज्याला आपण बोधिवृक्ष म्हणतो, त्या बोधिवृक्षाचा इतिहास याच्यामध्ये आहे, या महाबोधी वंशामध्ये. म्हणजे हा महाबोधी वंश जो ग्रंथ आहे, यामध्ये भगवान बुद्धांना त्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झालं, तो बोधिवृक्ष. नंतर महेंद्र श्रीलंकेमध्ये आले, नंतर संघमित्रा भिक्षुणी झाली, संघमित्रा त्याच बोधिवृक्षाची शाखा श्रीलंकेमध्ये आणते. श्रीलंकेमध्ये येऊन अनुराधापूर या ठिकाणी त्या बोधिवृक्षाच्या शाखेचं रोपण होते, आणि अशा प्रकारे तो बोधिवृक्ष आजही श्रीलंकेमध्ये आहे. हा सगळा जो बोधिवृक्षाचा इतिहास आहे ना, हा सगळा इतिहास आपल्याला महाबोधी वंश या ग्रंथामध्ये वाचायला मिळतो. एवढंच काय, सोबत सोबत या ग्रंथामध्ये जे 4थे बुद्ध होते, त्या 4थ्या बुद्धांपासून तर 28व्या बुद्धापर्यंतचा इतिहास आहे. 4थे बुद्ध कोण? तन्नं करो महावीरो, मेधन करो महायसो, शरणं करो लोकहितो, दीपंकरो ज्योतिंधरो. 4थ्या बुद्धांचं नाव काय आहे? दीपंकर. ही जी 28 बुद्ध आपण म्हणतो ना, बुद्धांची नावं आहेत. दीपंकरो ज्योतिंधरो, दीपंकर बुद्धापासून तर 28 जे बुद्ध आहेत कोण? गौतमो शाक्य पुग्गो. त्या दीपंकर बुद्धापासून तर गौतम बुद्धांपर्यंतचा इतिहास या महाबोधी वंश ग्रंथामध्ये आहे. तर हा ग्रंथ सुद्धा आपण वाचायला पाहिजे, कारण फार महत्वाचा ग्रंथ आहे. त्यानंतर 7वा ग्रंथ आहे, त्याला नाव आहे थूप वंश. थूप वंश. थूप या शब्दाचा अर्थ होतो स्तूप. CLE मध्ये त्याचा प्रोनाउन्सिएशन होते थूप. स्तूप, या स्तूपांचा इतिहास या थूपवंश ग्रंथामध्ये आहे. हा ग्रंथ तुम्ही नक्कीच वाचायला पाहिजे, कारण आज आपण पाहतो जिकडे तिकडे बुद्धाच्या अस्थी आपल्याला दिसतात. बुद्ध अस्थींचा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. काय इतिहास आहे? तसं आपण याच्या अगोदर पण चर्चा केलेली आहे की भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. नंतर भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर भगवान बुद्धांच्या अस्थीसाठी विवाद सुरू झाला, भांडणं सुरू झाली की अस्थी आम्हाला पाहिजे. अजातशत्रू पुढे आला, मी राजा आहे, मला अस्थी पाहिजे. कपिल वस्तूचे शाक्य पुढे आले, बुद्ध आमच्या नगराचे होते, अस्थी आम्हाला पाहिजे. कुशीनगरचे मल्ल म्हणाले की आमच्या नगरामध्ये बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं, अस्थी आम्हाला पाहिजे. म्हणजे विवादास्पद परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा द्रोण नावाचा एक ब्राह्मण पुढे आला आणि त्याने बरोबर 8 भाग केले बुद्ध अस्थींचे. अजातशत्रूला एक भाग मिळाला, त्यानंतर कुशीनगर आणि पावाचे मल्ल, त्यानंतर कपिल वस्तूचे शाक्य, वैशालीचे लिच्छवी
त्यानंतर रामग्रामचे कोलिये लोक, अल्लकप्पाचे बोलिये लोक आणि वेददीपचे ब्राह्मण, अशा 8 जणांना भगवान बुद्धांच्या अस्थी प्राप्त झाल्या. आणि ज्यांना ज्यांना अस्थी प्राप्त झाल्या त्या सर्वांनी त्यांच्या त्यांच्या राज्यात जाऊन बुद्ध अस्थींवरती भव्य स्तूप निर्माण केला. आता हे स्तूप कसे निर्माण करतात हे पण लोकांना माहित नाहीये. याचाही इतिहास या थूपवंशात सांगितलेला आहे. असं गोल आकार करतात, भव्य एकदम गोल. मग त्या विटांचं बांधकाम करतात, खाली पक्क्या विटांचं बांधकाम असते. मग त्याला असं निमुळतं करत 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 80% बांधकाम करतात. 80% बांधकाम केलं की वरच्या बाजूला असं एक छोटंसं स्पेस बनवतात, एक रूम बनवतात त्यावरती. आणि त्या स्पेसमध्ये बुद्धाच्या किंवा अरहंताच्या अस्थी एका माठात ठेवल्या जातात. त्या माठाला पांढऱ्या कपड्याने बांधतात आणि तो अस्थीचा माठ त्या स्पेसमध्ये ठेवतात. त्याच्या सोबत त्या काळातल्या राजांचे ते काशार्पण, त्या काळातले दागिने, माणिक, मोती हे सगळं तिथे आजूबाजूला ठेवतात. आणि नंतर त्याच्यावर एक दगडी प्लेट ठेवतात, दगडाची प्लेट. आणि राहिलेलं 20% बांधकाम मग त्याला पॅक करून टाकतात. अशा प्रकारे अस्थी ठेवल्या जातात. हा इतिहास या थूपवंश ग्रंथामध्ये आहे. तर असे 8 स्तूप निर्माण झाले होते. त्या द्रोण नावाच्या ब्राह्मणाने ज्या भिक्षापात्राने अस्थींचं विभाजन केलं, ते भिक्षापात्र स्वतःच्या जवळ ठेवलं. आणि पिपली वन गावचे मौर्य लोक उशिरा आले, तोपर्यंत अस्थीचं विभाजन होऊन गेलं होतं. तर त्यांना अस्थी काही मिळालं नाही. तर त्यांनी काय केलं, ते जे राख होती ना, ती राखच जमा केली आणि राख घेऊन ते सुद्धा त्यांच्या नगराला परत निघून गेले. हा सगळा इतिहास या थूपवंश ग्रंथामध्ये आहे. हा इतिहास आपल्याला या ग्रंथामध्ये वाचायला मिळतो. त्यानंतरचा इतिहास सम्राट अशोकाने म्हणजे जवळपास 250 वर्षानंतर, अंदाजे 250 वर्षानंतर सम्राट अशोकाने सुद्धा या 8 स्तूपांपैकी 7 स्तूपांचं उत्खनन केलं. फक्त रामग्रामच्या कोलिय लोकांनी विरोध केला की आम्ही स्तूपाचं उत्खनन करू देणार नाही. तर शांत चित्ताने तो परत आला. त्या 7 स्तूपाच्या अस्थींना जमा केलं, त्याची पूजा केली आणि त्याचे छोटे छोटे असे 84,000 भाग केले. आणि संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये, म्हणजे आजचं अफगाणिस्तान, कझाकिस्तान, पाकिस्तान, भारत, इकडे आपला नेपाळ, भूटानचा प्रदेश, तिबेटचा प्रदेश, या संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये 84,000 स्तूपांची निर्मिती केली. किती मोठा इतिहास आहे. एवढा साधंत आणि प्रेरणादायी इतिहास आपल्याला या थूपवंश ग्रंथामध्ये वाचायला मिळतो. आणि म्हणून वंश साहित्यातील हा ग्रंथ सुद्धा आपल्याला अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतरचा ग्रंथ आहे अत्तनंगुल विहार वंश. हा एक छोटासा ग्रंथ आहे. त्याचा पुढचा ग्रंथ आहे 9व्या क्रमांकाचा दाठा वंश. 9व्या क्रमांकाचा ग्रंथ आहे दाठा वंश. आणि या दाठा या शब्दाचा अर्थ होतो दात. एक इतिहास असं सांगितलेला आहे की भगवान बुद्धांचे जे दंतधातू होते, दंतधातू आजही असं म्हणतात की कॅन्डी, श्रीलंकेमध्ये कॅन्डी शहराचं नाव आहे, त्या कॅन्डी शहरामध्ये जे बुद्ध विहार आहे, त्या बुद्ध विहारामध्ये भगवान बुद्धाचे दंतधातू ठेवलेले आहेत. दाता म्हणजे अस्थी, दंतधातू ठेवलेले आहे. तर त्या दंतधातूंना कसं प्राप्त करण्यात आलं, ते दंतधातू श्रीलंकेमध्ये कसे आले, त्यावरती स्तूप कसा निर्माण झाला, हा सगळा इतिहास या दाठा वंश या ग्रंथामध्ये आपल्याला वाचायला मिळतो. तुम्ही विचार कराल की सगळे ग्रंथ किती महत्वाचे आहेत, ऐतिहासिक दृष्टीने सुद्धा किती महत्वाचे आहेत, भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे. दाठा वंश नावाचा ग्रंथ आहे. त्यानंतर 10वा ग्रंथ आहे केस धातू वंश. म्हणजे 6, केस म्हणजे केश, म्हणजे भगवान बुद्धांच्या डोक्यावरचे जे 6 केस आहेत, केस धातू. तर हे केस धातू श्रीलंकेमध्ये आणण्यात आले आणि त्या केश धातूंवरती भव्य स्तूपांची निर्मिती झाली. आणि अनेक वर्षांपर्यंत राजे, महाराजे, राण्या, महाराण्या, अगदी व्यापारी, धनिक, श्रेष्ठी, कुलपतिनी या सगळ्या जणांकडून या स्तूपांची पूजा होत होती. कशावरती?
या केस धातूवरती. तर ह्या केस धातूंचा जर इतिहास वाचायचा असेल तर आपल्याला हा छकेस धातू वंश हा ग्रंथ वाचणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर 11वा ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे गंधवंश. काय नाव आहे? गंधवंश. गंध याचा अर्थ काय होतो? म्हणजे मराठी जर झाला तो अर्थ, गंध याचा अर्थ होतो ग्रंथ. समजलं काय अर्थ होतो? कारण हे सिंहली शब्द आहेत ना, हे सिंहली भाषेचे शब्द आहेत. गंध या शब्दाचा अर्थ होतो ग्रंथ. आणि या ग्रंथाचं विशेष हे आहे, गंधवंश या ग्रंथाचा विशेष हे आहे की आतापर्यंत म्हणजे बुद्ध काळापासून तर आधुनिक काळापर्यंत जे जे ग्रंथ श्रीलंकेमध्ये तयार झाले, मग ते सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक किंवा धार्मिक म्हणजे बुद्धिझम संदर्भात जे जे ग्रंथ तयार झाले त्या ग्रंथांचा इतिहास या गंधवंशामध्ये आहे. तर असे जवळपास 56 ग्रंथ आहेत. 56 की ज्या 56 ग्रंथांचा इतिहास या गंधवंश ग्रंथामध्ये आहे. तर जर तुम्हाला या 56 ग्रंथांचा इतिहास वाचायचा असेल तर तुम्हाला गंधवंश ग्रंथ वाचावं लागेल. एक शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो, जसं अगदी सुरुवातीला महाकच्चायन नावाचे भिक्षू होऊन गेले. अगदी सुरुवातीला त्यांचं नाव दिलेलं आहे महाकच्चायन. तर आपण जे आज पालीचं व्याकरण वाचतो ना, व्याकरण, हे जे मुलं शाळेमध्ये शिकतात ना व्याकरण, पालीचं व्याकरण, MA ला BA ला जे व्याकरण आहे, हे पालीचं व्याकरण ज्यांनी तयार केलं हे महाकच्चायन भंतेजी होते. या ग्रंथात सांगितलेलं आहे महाकच्चायन व्याकरण फेमस आहे, प्रसिद्ध आहे. त्यानंतर बुद्धघोषाचं नाव आहे, आचार्य बुद्धघोष यांनी पण ग्रंथ लिहिले ना. 2 नंबरला बुद्धघोषांचं नाव आहे. किती ग्रंथ लिहिले? 12 अठ्ठकथा लिहिल्या, 12 ग्रंथ निर्मिती केली. त्याच्यानंतर बुद्ध दत्तांचं पण नाव आहे, त्यांनी पण 4 अठ्ठकथा लिहिल्या. त्याच्यानंतर आनंदाचं नाव आहे. त्याच्यानंतर धम्मपाल आचार्य होऊन गेले, त्यांनी पण 12 ग्रंथ लिहिले, अठ्ठकथा लिहिल्या. असे एकूण श्रीलंकेमध्ये महाकच्चायनापासून तर जवळपास 56 ग्रंथकारांची नावं आहेत की ज्या ग्रंथकारांनी विविध प्रकारचे ग्रंथ श्रीलंकेमध्ये लिहिले आणि ते सगळे ग्रंथ आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. सगळे ग्रंथ महत्त्वाचे आहेत. कारण त्यामध्ये श्रीलंकेचा इतिहास आहे, श्रीलंकेमध्ये बुद्धिझमचा इतिहास आहे, भारताचा इतिहास आहे, भारतामध्ये बुद्धिझमचा इतिहास काय तो इतिहास आहे, आणि भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कसे धार्मिक संबंध निर्माण झाले त्या सगळ्यांचा इतिहास या ग्रंथांमधून आपल्याला वाचायला मिळतो. त्यामुळे हा जो गंधवंश हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ सुद्धा फार महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर 12वा ग्रंथ आहे त्याला म्हटलेला आहे साशनवंश. साशनवंश, शासन म्हणजे काय? एतं बुद्धान शासन म्हणतो ना आपण. हे बुद्धाचं शासन आहे, हेच बुद्धाची शिक्षा आहे, हेच बुद्धाचं ज्ञान आहे. तर भगवान बुद्धांचा इतिहास म्हणजे त्यांनी जे धम्म शासन प्रस्थापित केलं त्या धम्म शासनाचा इतिहास, बुद्ध शासनाचा इतिहास या ग्रंथामध्ये आहे. यामध्ये सांगितलेला आहे 3 संगीतींचा इतिहास, प्रथम, द्वितीय, तृतीय संगीतींचा इतिहास. ही चतुर्थ संगीती झाली राजा वट्टगामिनीच्या काळामध्ये, त्याचा इतिहास, अशोकाचा इतिहास, महेंद्राचा इतिहास, संघमित्राचा इतिहास. इतकंच काय तर त्या 4थ्या परिषदेमध्ये जो राजा वट्टगामिनी याने ताडपत्रावरती त्रिपिटक लिहिलं त्या राजाने काही श्रीलंकीयन भिक्षूंना धम्म प्रचाराकरिता स्वर्णभूमीला पाठवलं होतं. स्वर्णभूमी म्हणजे आजचं जे म्यानमार आहे ना, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस, सिंगापूर हा जो भाग आहे याला स्वर्णभूमी म्हणतात. स्वर्णभूमी, गोल्डन लँड. तर त्या राजा वट्टगामिनीने काही भिक्षूंना धम्माच्या प्रचाराकरिता म्यानमारला पाठवलं आणि म्यानमारमध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. तर म्यानमार या देशामध्ये धम्माचा प्रचार आणि प्रसाराचा जो इतिहास आहे तो जर वाचायचा असेल तर हा साशनवंश हा ग्रंथ वाचणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे वंश साहित्यातील हे सगळे 12 ग्रंथ आहेत आणि या 12 ग्रंथांचा एक अल्प परिचय आपण करून घेतला.
यावरून तुमच्या लक्षात येईल की ग्रंथ किती महत्त्वाचे आहेत. म्हणजे प्रत्येक ग्रंथ किती महत्त्वाचा आहे. बौद्ध धम्माचा इतिहास जाणून घेण्यासाठी फक्त त्रिपिटकावरती अवलंबून राहता येत नाही, फक्त अनुपिटक साहित्यांवरती अवलंबून राहता येत नाही, किंवा फक्त अठ्ठकथा ग्रंथांवरच अवलंबून राहता येत नाही, फक्त भारतीय ग्रंथांवरच अवलंबून राहता येत नाही. जर बौद्ध धम्माचा साधंत आणि परिपूर्ण जर इतिहास जाणून घ्यायचा असेल, हे सगळे 12चे 12 वंश साहित्य जे आहे याचाही अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे बौद्ध साहित्यांचा इतिहास की जे 4 प्रकारामध्ये आहे. पहिला आहे त्रिपिटक, दुसरा आहे अनुपिटक, तिसरा आहे अठ्ठकथा आणि चौथा आहे वंश साहित्य. हे वंश साहित्य काय आहे, वंश साहित्यामधल्या ग्रंथांचा परिचय, त्याचं महत्त्व, हा सगळा काही परिचय आपण आजच्या धम्मदेशनेमध्ये केलेला आहे. तर आपण सर्वांनी याचं पुन्हा पुन्हा चिंतन करावं. तेव्हा अधिक न बोलता आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेशना या ठिकाणी समाप्त करतो.